गुड मॉर्निंग. तर ना आजचं गुड मॉर्निंग जरा बारीक आहे, कारण की मागच्या व्हिडिओमध्ये ना मला एकानं कमेंट केली होती की एवढं मोठं गुड मॉर्निंग का म्हणतेस. तुम्हाला पण कळलं पाहिजे की नाही की मी अपलोड केलेला ब्लॉग तुमच्या फीडमध्ये फायनली आलाय, म्हणूनच एवढं लॉंग गुड मॉर्निंग म्हणत होतो. आज का नाही मी शोल्डर घेतलो होतो आणि वर्कआउट वगैरे सगळं आवरून ना 10 ते 15 मिनिटं मस्त कार्डिओ केलं आणि आलो घरी. तुम्ही की नाही मला सांगितलं नाही की माझ्या बॉडीमध्ये काय फरक जाणवालाय का नाही. लवकर लवकर कमेंट मध्ये सांगा. घरी आल्यावर का नाही आंघोळ वगैरे केली आणि आज ना हेअर वॉश केलं होतं आणि हेअर वॉश केल्यावरती की नाही मला केस त्याच वेळेस ड्राय करायला लागतात आणि सेट करायला लागतात, नाहीतर नंतर माझे केस कसे होतात हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. पहिला की नाही मला या सेटिंग मशीन केस सेटच करता येत नव्हती, पण आता ना प्रॉपर सेट करता येतात. त्यानंतर ना घरातलं सगळं काम आवरून आज जरा कपडे पण धुवायचे होते, कारण की आज चक्क ऊन पडलेलं आणि ऊन पडलं की नाही माझ्या एवढा आनंद तर कुणाला होत नसेल असं मला वाटतं. दुपारी की नाही मला एक शूट पण करायचं होतं, ते शूट वगैरे सगळं आवरून झाल्यावरती स्वयंपाक पण करून घेतला आणि दुपारी एक स्पेशल व्यक्ती आली होती, त्याच्यासोबत गप्पा मारल्या आणि डायरेक्ट भाई झोपून गेलो. मी 3 वाजता झोपलेलो आणि डायरेक्ट 5:30 वाजता उठलो आणि उठल्या उठल्या बघितलं की एकदम मस्त कडक ऊन पडलं होतं आणि माझी सगळी कपडे पण वाळली होती. फ्रेश होऊन का नाही मस्त ब्लॅक कॉफी पण घेतली आणि मी ना दोन्ही टाइमला वेगळा वेगळा स्वयंपाक करतोय, त्यामुळे संध्याकाळचा सगळा स्वयंपाक आवरून ना मी मठात पण गेलो होतो. मठात दर्शन वगैरे केलं आणि उद्या रक्षाबंधन आहे म्हणून राखी पण घ्यायची होती आणि उद्या गावाकडे जाणार आहे म्हणून पिल्लांसाठी की नाही थोडंसं सामान पण घेतलं. आणि मी जेव्हा पण जातोय की नाही त्यांच्यासाठी काही घेऊन जायचं लक्षातच राहत नाही, म्हणून आज मी पहिला त्यांना प्रायोरिटीवर ठेवून त्यांचं सगळं सामान घेतलं. घरी येऊपर्यंत की नाही मला ऑलमोस्ट 9:30 वाजले होते आणि लई जास्त लेट होता, म्हणून मी आल्या आल्या पहिला माझं लास्ट मील घेतलं. मैं तो थक गई, कल मिलते हैं.